गोंदिया जिले में भारी बारिश के कारण सड़कों की हालत काफी खराब हो चुकी है। जिले की कई सड़कें गड्ढों के चलते तालाब में तब्दील हो चुकी हैं। नागरिक जहां इस गंभीर समस्या से जूझ रहे हैं, वहीं प्रशासन अपनी आंखें मूंदे बैठा है। यह गोंदिया जिले का कौड़ी टोला से मोहाड़ी मार्ग, जिसकी हालत आप खुद देख सकते हैं। यहाँ इन स्कूली छात्र कुछ इस तरह से सर्कस करते हुए यहाँ से गुजरना होता है। छात्रों का यह सफर काफी मुश्किलों भरा है। इससे छात्रों को काफी परेशानियां हो रही हैं। पिछले कई दिनों से ग्रामीण सड़क निर्माण की मांग कर रहे हैं। हालांकि अभी तक सड़क नहीं बनने के कारण मानसून के दौरान छात्रों को स्कूल जाने में काफी दिक्कत होती है। इसलिए ग्रामीण और स्कूली छात्रों ने जल्द से जल्द इस सड़क का निर्माण करने की मांग की है। म्हणजे दर दिवस म्हणजे खूप खडतड असते आणि त्यामध्ये म्हटलं तर बससुद्धा जाते शाळेची, तर आम्हाला कडेला राहायला सुद्धा जमत नाही याच्यामुळे। आणि मग कसं असते, लहान मुलं असतात ते ह्या रोडाने पूर्ण ते दमेजून जातात आणि जायला पण खूप प्रॉब्लेम होते। आणि हे दगड असल्यामुळे सायकलसुद्धा फिसलतात आणि हे सगळे रेती वगैरे पडलेली आहे, त्यामुळे सुद्धा सायकलीनं जाणं सुद्धा अडचण म्हणजे खूप भासते आम्हाला। हा रोड सँक्शन होऊन खूप दिवस झालेले आहेत आणि जानेवारीपासून इथं मटेरियल पण टाकलेलं आहे, पण या रोडाचं काम सुरू होत नाही आहे। आणि आधी जो काही थोडाफार चांगला रोड होता तर इथं JCP लावून दुरुस्तीसाठी याला खोदकाम करून ठेवलेलं आहे आणि सर्वत्र दगड वगैरे पसरलेले आहेत। आणि आमची मुलं जे शाळेला जातात त्यांना ये जा करण्यासाठी खूप मोठा त्रास होत आहे।